बीसीसीआयच्या वतीनं आयोजित 19 वर्षाखालील मुलांच्या कूचबिहार क्रिकेट स्पर्धेतील तिसऱ्या फेरीचा महाराष्ट्र विरुद्ध हिमाचल प्रदेश सामना चौथ्या दिवशी महाराष्ट्रानं 5 गडी राखून जिंकला। बीसीसीआयच्या वतीनं आयोजित 19 वर्षाखालील मुलांच्या कूचबिहार क्रिकेट स्पर्धेतील तिसऱ्या फेरीचा महाराष्ट्र विरुद्ध हिमाचल प्रदेश सामना चौथ्या दिवशी महाराष्ट्रानं 5 गडी राखून जिंकत 6 गुण प्राप्त करत गटात आघाडीचं स्थान मिळवलं। चौथ्या दिवशी सकाळी हिमाचल प्रदेशनं त्यांचा दुसरा डाव 190 वरून पुढे चालू केला आणि अक्षय वशिष्ठनं त्याचं अर्धशतक पूर्ण करत धावसंख्या 200 पार नेली। महाराष्ट्राच्या कर्णधारानं सुआशिक जगतापला बोलावलं आणि त्यानं वशिष्ठला 53 धावांमध्ये त्रिफळा चित करत जोडी फोडली आणि लगेच 2 चेंडूनंतर शुभम कदमनं लक्ष्य ठाकूर याला कर्णधार साहिलकडे झेल देण्यास भाग पाडलं। नंतर आलेल्या नवनिहाल आरनं सिद्धक धिल्लोनसोबत 9व्या गड्यासाठी 41 धावांची भागीदारी रचली, पण चोरटी धाव घेण्याच्या गडबडीत नवनिहाल हा 17 धावांवर धावबाद झाला। तळातील फलंदाज अंश धीमननं सिद्धकसोबत आघाडी 130च्या पार नेली। शेवटी शुभम कदमनं स्वतःच्या गोलंदाजीवर झेल घेत सिद्धक याला 26 धावांवर बाद करत डावात 5वा बळी मिळवत हिमाचलचा दुसरा डाव 284 वर संपुष्टात आणला आणि महाराष्ट्राला विजयासाठी 134 धावा कराव्या लागणार हे निश्चित झालं। अंश धीमन 12 धावांवर नाबाद राहिला। शुभम कदमसोबत सुआशिक जगतापनं 61 धावात 3, समकित सुराणा यानं 1 बळी मिळवला। 2 डावादरम्यानच्या विश्रांतीनंतर महाराष्ट्राचा दुसरा डाव कर्णधार साहिल पारिक आणि जशन सिंग यांनी सुरू केला। जेवणाला खेळ थांबेपर्यंत फटकेबाजी करत 7 षटकात 47 धावा केल्या। साहिल पारकनं आल्या आल्या फटकेबाजीला सुरुवात करत 2 चौकार 3 षटकारसह 38 धावा कुटल्या आणि लवकरात लवकर विजय प्राप्त करण्याच्या दिशेनं जबरदस्त सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं। तर दुसऱ्या टोकाला जशन सिंग संयमी फलंदाजी करत होता। जेवणानंतर विजयासाठी आवश्यक 87 धावा करायच्या होत्या, पण नवनिहालनं तिसऱ्या चेंडूवर जशन सिंग 8 आणि 6व्या चेंडूवर साहिल पारक 44 यांना लागोपाठ बाद करत महाराष्ट्राला बोनस गुण मिळवण्यापासून दूर केलं। त्यानंतर पहिल्या डावातील धमाकेदार फलंदाज इंद्रजीतनं आल्या आल्या षटकारानं सुरुवात केली, पण त्याला 12 धावांवर आणि ईशान खोंड 2 अशा दोघांना सिद्धक धिल्लोननं स्वतःच्या गोलंदाजीवर टिपलं। 78 धावात 4 खेळाडू बाद झाल्यानं सामन्यात रंगत निर्माण झाली आणि महाराष्ट्राचा विजय लांबला। त्यानंतर आलेल्या समकित सुराणा यानं यष्टीरक्षक साई परदेशीसोबत 10 षटकं टिच्चून फलंदाजी करत 23 धावांची भागीदारी केली। पुन्हा एकदा सिद्धन धिल्लोननं जोडी फोडताना समकितला 21 धावांवर त्रिफळाचित केलं आणि महाराष्ट्राचा निम्मा संघ 101 धावांमध्ये परतला। परंतु नंतर आलेला सुआशिक जगताप नाबाद 25 यानं साई परदेशी नाबाद 18 याच्यासोबत 34 धावा जोडत चहापानापूर्वीच महाराष्ट्राचा विजय साकारला। हिमाचलकडून सिद्धक धिल्लोन 27 धावांमध्ये 3 बळी, नवनिहाल आर 33 धावांमध्ये 2 बळी मिळवले। या विजयासह महाराष्ट्र संघानं गरजेचे 6 गुण प्राप्त केले असून 3 सामन्यांमध्ये 16 गुणांसह क गटात आघाडीचं स्थान मिळवलं असून महाराष्ट्राचा पुढील सामना 8 तारखेपासून पुण्यात आंध्र प्रदेशसोबत होणार आहे।